तर आपल्याला हा एक्झिट एक्झामचा प्रोग्रामच त्यासाठी आहे की फार्मसी लॉ इथिक्सचे जे काही क्वेश्चनिंग विचारलं जाणार आहे ते कशा पद्धतीने विचारलं जाणार आहे, चॅप्टर वाईज नेमकं आपल्याला कुठल्या पॉसिबिलिटीज आहेत MCQs विचारण्याच्या. म्हणजे एव्हरीवन इज इक्वल बिफोर द लॉ, कायद्यासमोर सर्व समान आहेत. कुठलाही आर्थिक डिस्क्रिमिनेशन नाही आहे, रिलिजियस डिस्क्रिमिनेशन नाही आहे, सेक्शुअल डिस्क्रिमिनेशन नाही आहे, कसलंच डिस्क्रिमिनेशन नसलेलं हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, विच इज हॅव्हिंग इट्स व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल. म्हणून या सब्जेक्टचं नाव फार्मसी लॉ अँड इथिक्स. म्हणजे जे काही जगण्याचं वर्तुळ आहे ते परिपूर्ण लॉ आणि इथिक्सनंच होऊ शकतं. तर माणूस म्हणून आपण किंवा फार्मासिस्ट म्हणून आपण एक चांगल्या पद्धतीने, एक चांगल्या पॉझिटिव्ह मानसिकतेनं आणि केवळ लोकांसाठीच काम करण्यासाठी आपण उद्युक्त होऊ शकतो. कारण एज्युकेशन सिस्टीम असली पाहिजे, क्वालिफाईड लोक निर्माण झाले पाहिजे, त्यांची नोंदणी झाली पाहिजे, त्यांचा डेटा झाला पाहिजे. हे कशासाठी? टू रेज द स्टेटस ऑफ फार्मसी प्रोफेशन इन इंडिया. आज आपण एक्झिट एक्झामच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे फार्मसी लॉ अँड इथिक्स या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी किंवा काही महत्त्वाचे मुद्दे त्या अनुषंगाने डिस्कस करण्यासाठी मी तुमच्यासमोर आज आहे. मुळात आपण हा विषय समजून घेणं गरजेचं आहे. या विषयाचं जे टायटल आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. आता इंटरेस्टिंग या अर्थानं की हा जो विषय तो 2 शब्दांनी बांधलेला आहे. म्हणजे देर आर 2 वर्ड्स विच आर कनेक्टेड टू इच अदर. वन इज फार्मसी लॉ अँड सेकंड इज इथिक्स. फार्मसी लॉ अँड इथिक्स या विषयाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यातून अर्थ किंवा त्यातून बोध किंवा त्याचं मिनिंग ज्याला आपण म्हणतो ते असं येतं की फार्मसीबद्दलचे कायदे, द लॉज रिलेटेड टू फार्मसी प्रोफेशन आणि त्याच्यातली नैतिकता, ज्याला आपण मोरल व्हॅल्यूज किंवा मोरल प्रिन्सिपल्स असं म्हणू, तर त्या दोघांची गुंफण असणारा हा विषय म्हणजे फार्मसी लॉ अँड इथिक्स. तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये महाविद्यालयामध्ये हा विषय शिकलाच असाल, परंतु एक्झिटच्या दृष्टीने हा किती महत्त्वाचा आहे किंवा याच्यामधले काय की पॉईंट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीचं प्रश्नांचं स्वरूप आणि किती प्रश्न असणार आहेत त्या अनुषंगाने आपण ओव्हरऑल या विषयाची तयारी करणार आहोत. तर मला वाटतं आपण या विषयाचं जे काही ओळख आहे ती अजून थोडीशी करून घेऊया. इम्पॉर्टन्स ऑफ सब्जेक्ट म्हणजे काय की बाबा या फार्मसी लॉ अँड इथिक्सचं एक्झिटच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे, हाऊ इट इज इम्पॉर्टंट. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे, फार्मसी कायदे आणि त्या अनुषंगाने जी काही त्याची अंमलबजावणी प्रक्रिया आहे या संबंधामध्ये विद्यार्थी म्हणून, फार्मसीचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला काही गोष्टी ज्ञात असणं गरजेचं आहे. मीन्स द registered pharmacist should get updated about the various laws and its relative amendments. म्हणजे जे काही सुधारणा होतात याचं ज्ञान त्या फार्मासिस्टला असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की फार्मासिस्ट म्हणून काम करताना आपल्याकडून नकळत काही चुका होतात. नकळत चुका होणं याचा अर्थ ते काही मुद्दामून झालेली नसते किंवा तुम्ही काही ठरवून केलेली नसते. कायद्याचा अज्ञानामुळे बऱ्याच वेळेला चुका घडतात आणि विनाकारण त्या रजिस्टर्ड फार्मासिस्टला किंवा त्या व्यक्तीला ती शिक्षा भोगायला लागते. असे मित्रांनो अनेक उदाहरणं आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. किंवा जेव्हा मी अनेक औषध आणि प्रशासन विभागाशी बोलतो तेव्हा अनेक ड्रग इन्स्पेक्टर्स किंवा कमिशनर्स मला सांगतात की सर बरेच लोक कायद्याच्या बाबतीत अज्ञान आहेत. खरं तर ही दुर्दैवी बाब आहे. आपण जेव्हा फार्मसी क्षेत्रामध्ये एस्पेशली कम्युनिटी फार्मसीमध्ये काम करतो तेव्हा त्या कम्युनिटी फार्मसी संबंधातल्या नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. कारण मुळातच आपलं जे जगणं आहे म्हणजे फार्मसी क्षेत्रामध्ये
त्या जगण्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही कायद्यानुसारच आहे किंवा कायद्याच्या चौकटीतच आपल्याला करावी लागते. म्हणजे तुम्ही शिक्षण घेताय तर तोही काहीतरी कायदा त्याला आहे, त्या कायद्यानुसारच तुम्ही ते शिक्षण घेताय. शिक्षण घेण्याची प्रक्रिया जेव्हा संपते, म्हणजे आता तुम्ही ज्या स्टेजला आहात, सेकंड इयरची परीक्षा दिलेली आहे आणि आता एक्झिटच्या तयारीला लागलेला आहात आणि एक्झिट क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही नोंदणी करणार आहात स्टेट फार्मसी काउन्सिलकडे. देन अँड देन ओनली यू बिकम अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट. आणि रजिस्टर्ड फार्मासिस्ट झाल्यानंतरची जी काही पुढची तुमची वाटचाल आहे, मे बी फार्मसीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत, परंतु आपण डिप्लोमा इन फार्मसी आहेत म्हटल्यानंतर कम्युनिटी फार्मसीशी निगडीत आपण बऱ्यापैकी लोक आहात असं आपण गृहीत धरूया. तर कम्युनिटी फार्मसीसाठी जेव्हा तुम्ही लायसन्सला अप्लाय कराल FDA कडे, ज्या दिवशी तुम्ही ॲप्लिकेशनचा विचार कराल त्या दिवसापासूनच कायदा सुरू होतो. म्हणजे कुठला अर्ज भरायचा याला सुद्धा तुम्हाला कायद्याचा आधार घ्यावा लागतो. अर्ज कुठे सबमिट करायचा याला सुद्धा तुम्हाला कायद्याची माहिती पाहिजे. अर्ज सबमिट करताना तुम्ही कुठल्या कॅटेगरीसाठी अर्ज करणार आहात, त्या कॅटेगरीचे नियम काय आहेत की जेणेकरून तुम्ही ते अर्ज सबमिट केल्यानंतर त्यांचा क्रायटेरिया फुलफिल कराल. असे अनेक गोष्टी, प्रत्येक गोष्ट म्हणजे लायसन्सला अप्लाय केल्यानंतर ते लायसन्स मिळवल्यानंतर सुद्धा तुम्हाला कायदा हा रोज पाळावाच लागतो. म्हणजे आपण प्रत्येक क्षण आपल्या फार्मसी प्रोफेशनमधलं जर आपण कायद्याशी निगडीत असू तर मित्रांनो त्याचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यामुळे एक्झिट एक्झाममध्ये हा सब्जेक्ट ठेवण्याचं जे काही त्याचं लॉजिक आहे किंवा जे काही ठरवलेलं आहे शासनाने किंवा PCIनं किंवा NBMSनं, तर त्यामागची भूमिका हीच आहे की फार्मसीमध्ये जे आता एक्झिट एक्झामचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यामधलं एक महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह की हा विद्यार्थी कायदेशीर बाबीमध्ये सुद्धा घडला गेला पाहिजे. ते महत्त्व या सब्जेक्टचं या एक्झिट एक्झामच्या अनुषंगाने आपण इथं अधोरेखित करतो आहे. तर मला वाटतं हे तुम्हाला समजायला पाहिजे की नेमका हा सब्जेक्ट एक्झिट एक्झामिनेशनसाठी का आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांशी जेव्हा मी संवाद साधतो त्यांना वाटतं की हा सर फार कठीण आहे, लँग्वेज खूप अवघड आहे, बरेचसे कन्सेप्च्युअल गोष्टी नसल्यामुळे पाठांतर जास्त आहे. तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे, मुळात हा सब्जेक्ट सर्वात सोपा आहे समजण्याच्या दृष्टीने. एकदा का तुम्हाला तो समजला आणि तुमच्या भाषेमध्ये, हे बघा इंग्लिश किंवा जी काही कायद्याची भाषा आहे तीच आली पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाही आहे परीक्षेच्या दृष्टीने. त्यामुळे एकदा का तुम्हाला तो बेसिक अंडरस्टँडिंग या सब्जेक्टचं झालं किंवा त्या कायद्याच्या भाषेचं झालं की मला वाटत नाही काही याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येईल. तर ते आपण या की पॉईंट्सच्या मुद्द्याच्या अनुषंगाने या पूर्ण एक्झिट एक्झामच्या प्रोग्राममध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तुम्ही ते चांगल्या पद्धतीनं समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो. आता मार्क्स डिस्ट्रीब्युशन इन एक्झिट एक्झामिनेशन, साधारणतः आत्ताचे जे अपडेटेड PCIचे सर्क्युलर आहेत त्यानुसार 20 ते 25 मार्क्स साधारणतः या विषयाचे असू शकतात. मिनिमम, मॅक्झिमम लेवल कदाचित मे बी मोर दॅन दॅट दे कॅन आस्क. बट अकॉर्डिंग टू द लेटेस्ट अपडेटेड सर्क्युलर ऑफ PCI, there might be a minimum 25 questions which are related to pharmacy law and ethics. तर मला वाटतं त्या दृष्टीनंच आपण या सब्जेक्टच्या तयारीला लागलं पाहिजे. नंतर याच्यामध्ये पॉसिबल MCQs इन एक्झिट एक्झामिनेशन, पुन्हा एकदा मी ते सांगेल की 30 मिनिमम MCQs 25 ते 30 या सब्जेक्टवरती विचारले जाऊ शकतात. त्या पद्धतीनं आपली तयारी असली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर 21 चॅप्टर्स आहेत आणि 25-30 MCQs मध्ये कसं काय हे होणार, नेमकं काय करावं लागेल. तर आपल्याला हा एक्झिट एक्झामचा प्रोग्रामच त्यासाठी आहे की फार्मसी लॉ इथिक्सचे जे काही क्वेश्चनिंग विचारलं जाणार आहे ते कशा पद्धतीने विचारलं जाणार आहे, चॅप्टर वाईज नेमकं आपल्याला कुठल्या पॉसिबिलिटीज आहेत MCQs विचारण्याच्या. म्हणजे आमचं एक्झिट एक्झामिनेशनचं बुक तर तुम्ही रेफर करताच आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त तिथले जे आम्ही MCQ सेट केलेले आहेत ते सुद्धा अशा सगळ्या पॉसिबिलिटीलाच गृहीत धरून केलेले आहेत. परंतु मी तुमच्याशी आता या लाईव्हच्या माध्यमातून किंवा या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ते MCQs कशा पद्धतीनं अजून n नंबर ऑफ पॉसिबल वेज हे मात्र आपण इथं चर्चेच्या निमित्ताने आपण सांगणार आहोत. चॅलेंजेस इन प्रिपरेशन ऑफ सब्जेक्ट, मला वाटतं काही भाग मी या अगोदरच तुमच्याशी यातला डिस्कस केलेलाच आहे. तर चॅलेंज काय आहे, तर मगाशी मी म्हटलं की काही विद्यार्थी मला सांगतात की सर इथं पाठांतर करावं लागतं.
नक्कीच काही गोष्टींमध्ये याच्यात पाठांतर आवश्यक आहे. तर ते कशामध्ये? तर तुम्हाला प्रत्येक कायद्यामध्ये काही सेक्शन्स आहेत, ज्याला आपण कलम म्हणतो. मग सेक्शन 1 to 46 फार्मसी ॲक्टमध्ये आहेत, तसेच काही ड्रग अँड कॉस्मॅटिक्स ॲक्टमध्ये आहेत. तसे प्रत्येक कायद्यामध्ये सेक्शन्स आहेत. तर ते सेक्शन नंबर नेमके कुठले आणि कसे लक्षात ठेवायचे याचं टेक्निक मी तुम्हाला पुढच्या या एकूणच चर्चेमध्ये सांगणार आहे. तर ते सेक्शन्स थोडेसे आपल्याला पाठांतर करावं लागतं. डेफिनेशन्स जे म्हणतो आपण ते सुद्धा आपल्याला पाठांतरच काही प्रमाणात करावं लागतं. आणि मग ते समजून घेतल्यानंतर मला वाटत नाही हे पाठांतरसुद्धा फार काही अवघड बनतं. तर याला प्रॅक्टिस पुन्हा पुन्हा करणं, यातून हा सब्जेक्ट समजतो, त्याची प्रॅक्टिस होते. आणि मग कुठलंही सेक्शन विचारलं, कुठलीही डेफिनेशन विचारली किंवा कुठल्याही डेफिनेशनचं मिनिंग MCQच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने विचारला तरी मला वाटत नाही काही याच्यामध्ये अडचण निर्माण होते. तर मला वाटतं हे चॅलेंजेस आपण या एक्झिट एक्झाम प्रोग्राममध्ये बऱ्यापैकी याच्यावरती आपण मात करू शकू. आता मित्रांनो, बेसिक लॉ पासून आपण सुरुवात करूया, मग फार्मसी लॉकडे घेऊयात. मुळात कायदा म्हणजे काय हे पहिलं आपण समजून घेऊ. सुरुवातीचं पहिलं लेक्चर असल्यामुळे थोडंसं मी इलॅबोरेटिव्ह घेतोय. नंतर आपण जेव्हा चॅप्टर वाईज जाऊ तेव्हा मग थोडंसं के पॉईंट्स किंवा जे काही इम्पॉर्टंट अस्पेक्ट्स आहेत त्या चॅप्टरचे तेवढेच आपण डिस्कस करणार आहोत. परंतु हा इंट्रोडक्टरी पार्ट असल्यामुळे थोडंसं बेसिक समजून घ्या. एकदा का बेसिक तुम्हाला या सब्जेक्टचं या पहिल्या लेक्चरच्या निमित्ताने समजलं की पुढच्या चॅप्टरचं नेमकं तयारी कशी करायचं आहे याचं यू कॅन गेट द टेक्निक हाऊ टू प्रिपेअर ईच अँड एव्हरी ॲक्ट. अँड डेफिनेटली the n number of possibilities of asking MCQs you can easily solve it. तर त्या पद्धतीनं तुम्ही मला वाटतं हे ऐकलं पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे की मुळात व्हॉट इज लॉ. लॉ म्हणजे काय. आता लॉ म्हणजे काय तर त्याला कायदा म्हणूयात किंवा नियम म्हणूयात. एक चौकट आहे, त्या चौकटीमध्येच जे काही तुम्हाला करायचं आहे त्याबद्दल डिफाईन केलेल्या गोष्टी आहेत. त्याच गोष्टी करणं, त्या चौकटीच्या बाहेर न जाणं याला आपण कायदा म्हणतो. म्हणजे साधारणतः ढोबळमानाने त्याचं मीनिंग सांगतो मी. अगदीच कन्सेप्च्युअल याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर द रूल्स विच आर बाइंडिंग ऑन ऑल ह्युमन बिईंग्स दीज आर नोन ॲज लॉज ऑर लॉ. आता याच्यामध्ये कायदा बघा कसा सुरू होतो. कायदा हा आपल्या कुटुंबातूनच सुरू होतो. कुटुंबामध्ये जगत असताना आपण एकमेकांचं रिस्पेक्ट करायला लागतो. आईनं वडिलांशी कसं बोलायचं आहे, भावानं बहिणीशी कसं बोलायचं आहे, आईवडिलांनी मुलांशी कसं बोलायचं आहे, याचे नियम हे बाय डिफॉल्ट ठरलेले असतात. मग हे जे नियम असतात फॅमिलीतले यालाच आपण कायदा म्हणतो. तसंच नागरिक म्हणून जगताना जे काही आपल्याला काही बंधनं आहे येतात त्यात ते जे नियम पाळायला लागतात त्यालाच आपण कायदा म्हणतो. आणि ते कंपल्सरी असतं आपल्याकडे. म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडता, घराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट तुम्ही वाहन वापरत असाल, मे बी सायकल वापरत असाल किंवा गाडी वापरत असाल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टनं जात असाल किंवा पायी जात असाल तर तुम्हाला ते नियम पाळावे लागतात. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टनं जात असाल तरी तो त्या बसमध्ये कुठं बसायचं याचे नियम आहेत, कसं बसायचं याचे नियम आहेत, त्यानंतर कुठे उतरायचं, तिकीट घेतलं पाहिजे हा नियम आहे. तसंच तुमच्याकडे जर तुम्ही व्हेकल असेल तर त्या गर्दीमधून कसं जायचं, कुठे थांबायचं, लाल दिवा लागल्यानंतर काय करायचं, पिवळा लागल्यानंतर काय करायचं, हिरवा लागल्यानंतर काय करायचं, हे नियम दिलेत ना तुम्हाला. यालाच लॉ म्हणायचं. हे कायदे जे तुम्हाला कंपल्सरी पाळावेच लागतात. तसं मित्रांनो आपल्या या फार्मसी क्षेत्रामध्ये देखील आरोग्य क्षेत्राशी निगडीत आपण असल्यामुळे हे कायदे आपल्याला पाळावे लागतात. आता हे कायद्या बनवण्याचं जे काही थोडंसं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे ते थोडंसं आपण घेऊया. फार डिटेलिंगमध्ये नाही आपण जाणार. आता मुळात एकूणच भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये 1833 साली जेव्हा चार्टर ॲक्ट आला, ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं तुम्हाला माहीत आहे,
आपण स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, परंतु 1833मध्ये जेव्हा काहीतरी नियम आणले पाहिजे लोकांच्या जगण्यासाठी, तेव्हा 1833 साली चार्टर ॲक्टच्या नुसार गव्हर्निंग काउन्सिल तयार झाला आणि या गव्हर्निंग काउन्सिलच्या माध्यमातून मॅकॉलेचा जो काही कायदा आहे तो इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मग तिथून ते कायदा लॉ मेकिंग प्रोसेस सुरू झाली आणि ही प्रोसेस ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये ब्रिटिश पार्लमेंटपासून सुरू झालेली ही कायद्याची प्रक्रिया भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताच्या ताब्यात आली आणि भारताच्या 1947 नंतरच्या जी काही राज्यव्यवस्था होती किंवा राजसत्ता होती त्यांनी आपला कायद्याचं एक काहीतरी डॉक्युमेंट बनलं पाहिजे आणि ते कायदा आपल्या भारतामध्ये लागू केला पाहिजे यासाठी संविधान निर्मिती समिती बनवली, ज्याच्यामध्ये अनेक तज्ज्ञ लोक होते. त्याची तुम्हाला कल्पना आहे, म्हणजे बॅरिस्टर रावपासून ते डॉक्टर आंबेडकरांपासून ते अनेक तज्ज्ञ मंडळी त्याच्यामध्ये काम करत होती. आणि मग कायदे निर्मिती मंडळ तयार झालं, त्याचा मसुदा तयार झाला आणि त्या मसुद्यानुसार भारतामध्ये संविधान नावाचं कायद्याचं पुस्तक आपल्याकडे निर्माण केलं गेलं. आता संविधान निर्मिती करताना त्यांनी वेगवेगळ्या स्तरावरती अभ्यास केला, वेगवेगळ्या जे काही संविधान आहेत वेगवेगळ्या देशांची, त्यातून जे जे काही चांगलं घेता येईल किंवा आपल्या देशाला अनुकूल असं काही घेता येईल अशा गोष्टी त्यांनी संदर्भ म्हणून वापरल्या गेल्या आणि एक उत्तम जगण्याची जी काही सर्वसामान्य म्हणा की एकूणच भारतीय लोकांच्या बद्दलची कायदेशीर बाब ज्याच्यामध्ये आहे ते म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन. So Indian Constitution was handed over to the government of India on 26 November 1949. हे तुम्हाला माहिती आहे हा इतिहास. आणि मग 26 जानेवारी 1950 पासून ते भारतामध्ये लागू झालं आणि तिथून मग कायदा त्या पद्धतीनं एक्झिक्यूट झाला, लोकांनी वापरला गेला. ते आजपर्यंत आपण त्याच संविधानाच्या आधारे आपण सर्वजण कायद्याचं पालन करतो आहोत. हा इतिहास आपण शिकलो आहे, शाळांमध्ये शिकलो आहे, कॉलेजेसमध्ये शिकलो आहे, परंतु त्याचं काही मूलभूत गोष्टी तुमच्यासमोर आज मांडणं गरजेचं होतं. म्हणजे हे कसं निर्माण केलं गेलं आणि आज त्याचं काय परिस्थिती आहे हे आपल्याला इथं अनुभवण्यासाठी गरजेचं आहे, कारण आपल्याला पुढे प्रिन्सिपल्स ऑफ लॉ माहिती होणं आवश्यक आहे. आता हे कायदा निर्मितीमध्ये नेमके काय तत्व या निर्मिती चे जे काही तज्ज्ञ होते त्यांनी सुचवलेले आहेत किंवा त्यांना काय अभिप्रेत आहे, व्हॉट दे आर एक्सपेक्टिंग फ्रॉम दिस लॉ मेकिंग और फ्रॉम दिस इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज फोकसिंग ऑन डेमोक्रेसी. संविधानाचं जे काही महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे तत्व आहे ते डेमोक्रेसी. द डेमोक्रेसीची व्याख्या आपण शाळेत शिकलो आहे. वी द पीपल बाय द पीपल म्हणजे लोकांनीच लोकांसाठी, लोकांनी निर्माण केलेले राज्य. याची व्याख्या आता मी काय फार डिटेलिंगमध्ये जात नाही आहे, परंतु साधी गोष्ट आहे की आपण जे रिप्रेझेंटेटिव्ज इलेक्शनच्या माध्यमातून निवडून देतो ते आपले रिप्रेझेंटेटिव्ज असतात आणि त्यांच्यामार्फत मग ज्या पक्षाची मेजॉरिटी येते त्यांचं सरकार बनतं आणि सरकार बनल्यानंतर मग हे सरकार सगळी देशाची जी काही राज्यसत्ता आहे किंवा देशाचे जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचं विषयी काम करायला लागतं आणि मग अगदी कायदा निर्मितीपासून ते त्यातल्या काही पूर्वीच्या कायद्यांमध्ये दुरुस्त्या असतील किंवा आणि इतर कामं असतील हे या लोकांच्या सरकारकडून चालवलं जातं. त्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो. तर हे एक वैशिष्ट्य आहे, याला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ लॉ. सेकंड लिबर्टी हे इथं हे सुद्धा प्रिन्सिपल ऑफ लॉ आहे. आता लिबर्टीचा अर्थ काय हे समजून घ्या. लिबर्टी मीन्स फ्रीडम, स्वातंत्र्य. प्रत्येक माणसाला मानवी मूल्य प्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याला कायदेशीर कुठलंच बंधन नाही. म्हणजे कसलं स्वातंत्र्य? त्याला वागण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला धर्माचं स्वातंत्र्य आहे. अशा पद्धतीचं जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे ज्याला आपण लिबर्टी म्हणतो. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे, याच्यामध्ये स्वैराचार येत नाही. म्हणजे कायद्याच्या चौकटीमध्ये जे काही तुम्हाला फ्रीडम दिला आहे त्याला आपण लिबर्टी असं म्हणतो, हे लक्षात ठेवा. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट
प्रिन्सिपल ऑफ लॉ ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. नेक्स्ट आहे इक्वॅलिटी. नाउ अगेन इट्स अन व्हेरी इम्पॉर्टंट. सी, इंडिया is in one of the example of in the world which is having variety of peoples, variety of culture, variety of religions. म्हणजे इतकी डायव्हर्सिटी, जशी जिओग्राफिक डायव्हर्सिटी असते तशी डायव्हर्सिटी इंडियन कम्युनिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हे फार आपलं वैशिष्ट्य आहे भारताचं. म्हणजे इतके जातीचे लोक राहतात, इतक्या धर्माचे लोक राहतात, त्यांचं कल्चर्स वेगळे आहे, बऱ्याचशांची भाषा वेगळी आहे, बऱ्यांची जगण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांचं खाणं आहार वेगळा आहे. म्हणजे एवढं असून सुद्धा वी आर लिव्हिंग टुगेदर. देअर इज नो एनी डिस्क्रिमिनेशन ॲट ऑल. म्हणजे माणसांमध्ये जाती धर्मावरून भेदभाव नाही आहे, त्याच्या लिंगावरून भेदभाव नाही आहे, तो करता कामा नये असं प्रिन्सिपल सांगतं. म्हणजे अमुक कोणतरी स्त्री आहे, हा पुरुष आहे सॉरी. तर आपण हे केलं पाहिजे, कारण हे प्रिन्सिपल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, प्रिन्सिपल ऑफ लॉ आहे की एव्हरीवन शुड ट्रीट इक्वल बिफोर द लॉ. म्हणजे हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे असं अजिबात पाळता कामा नये असं आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन सांगतं अंडर प्रिन्सिपल्स ऑफ लॉ. इतकं ते महत्वाचं आहे. म्हणजे एव्हरीवन इज इक्वल बिफोर द लॉ. कायद्यासमोर सर्व समान आहेत. कुठलाही आर्थिक डिस्क्रिमिनेशन नाही आहे, रिलिजियस डिस्क्रिमिनेशन नाही आहे, सेक्शुअल डिस्क्रिमिनेशन नाही आहे, कसलंच डिस्क्रिमिनेशन नसलेलं हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, विच इज हॅव्हिंग इट्स व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल. तर पुढचं जे आहे ते फ्रॅटर्निटी, हे खूप महत्वाचं आहे. हे बघा, आपण सगळे स्टेट्स एकत्र आलेलो आहोत. म्हणजे इंडियाचं जे काही फॉर्मेशन आहे तुम्हाला अगोदर माहीत आहे हिस्ट्रीमध्ये की पहिले संस्थानं होती, प्रोविन्शियल्स वर देअर अँड दे केम टुगेदर ऑन सम बेसिक पर्पज अँड देन द स्टेट्स वेअर रिऑर्गनाइज्ड ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज. भाषेवरती आधारित पुन्हा राज्यांची निर्मिती केली गेली. परंतु हे जे एकत्रीकरण झालेलं आहे ते एकत्रीकरण काही ते पर्पजसाठी आहे, एक देश म्हणून जगण्यासाठी आहे. आणि हे जेव्हा जगायचं असतं तेव्हा तुमच्यामध्ये ब्रदरहूड असणं गरजेचं आहे, बंधुभाव असणं गरजेचं आहे, ज्याला आपण फ्रॅटर्निटी असं म्हणतो. सो दिस इज ऑल्सो एन इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ लॉ विच इज नोन ॲज फ्रॅटर्निटी. आता हे झालं जनरल कायदा काय किंवा त्याचा थोडाफार इतिहास आपण पाहिला, किंवा त्याचे काही प्रिन्सिपल्स नेमके निर्मिती करण्यामागे काय उद्देश होता, त्याचे तत्व काय होते हे आपण थोडक्यात बघितलं. आता येऊयात आपल्या फार्मसीकडे. व्हॉट इज फार्मसी लॉ? हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. फार्मसी, द लॉज विच आर रिलेटेड टू द फार्मसी प्रोफेशन. म्हणजे जे जे काही फार्मसी प्रोफेशनमध्ये चालतं ते चौकटीमध्ये आहे, बंदिस्त आहे, त्याला म्हणायचं फार्मसी लॉज, फार्मसी कायदे ज्याला आपण म्हणतो. आता थोडक्यात मग त्याचा इम्पॉर्टन्स काय, फार्मसी लॉची आवश्यकता आहे का, आर दिस लॉज आर नेसेसरी, किंवा त्याची काय आवश्यकता आहे, ते नसतील तर काय होईल. फार्मसी संदर्भातले जे काही कायदे आहेत एक लक्षात घेतलं पाहिजे. वी आर नाऊ व्हेरी इम्पॉर्टंट कम्युनिटी इन हेल्थ सेक्टर. हे लक्षात घ्या. समजा एखादा सिव्हिल इंजिनियर आहे आणि दुर्दैवानं त्यानं चुकीच्या पद्धतीनं पूल बांधला आणि तो पूल पडला. काय होऊ शकतं जास्तीत जास्त, त्याला काहीतरी शिक्षा होईल, पण तो पूल तर बांधता येईल, बरोबर. असंच फार्मसीमध्ये कायद्याच्या अज्ञानामुळे जर चुकून एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूला फार्मासिस्ट जबाबदार राहिला, काय होऊ शकतं. त्या व्यक्तीचं विनाकारण मृत्यू होतो, त्याचं आयुष्य माणूस म्हणून जगण्याचा आपण हिरावून घेतो
आणि त्या माणसाला पुन्हा जिवंत नाही करू शकत. म्हणजे आपण इतकं गांभीर्याने घेतलं पाहिजे की फार्मसी संदर्भातलं ज्ञान, कायद्याचं ज्ञान हे आपल्या एकूणच कम्युनिटीच्या जगण्याशी निगडीत असल्यामुळे आपल्याला त्याचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. Being a pharmacist, every pharmacist should update within the pharmacy laws to execute, to implement it effectively. यासाठी कायदे माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे इतकं महत्त्व आहे खरं तर. आणि जसं मगाशी मी थोडंफार याला रिलेटेड सांगितलंच होतं की आपल्या फार्मसीच्या प्रत्येक गोष्टीला कायदाच लागू पडतो. रोजच्या जगण्यामध्ये कायदाच आहे. त्यामुळे त्याच्याविषयी माहिती असणं हे आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि पुढचा जो आपला विषय आहे किंवा जो काही आपल्या विषयाचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे इथिक्स अँड फार्मास्युटिकल इथिक्स. आता लॉ पर्यंत आपण बोललो. आता हे इथिक्स काय प्रकार आहे एक लक्षात घ्या. आई वडिलांना म्हातारपणी सांभाळणं ठीक आहे. आता ते काही गोष्टी कायद्याच्या चौकटीत आल्यात, परंतु कायद्याच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर ती आपली जबाबदारी आहे, ती आपली नैतिक मूल्य आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीमध्ये साध्य होत नाही ना. There are so many incidences are happening day to day. For example, खून केल्यानंतर त्या अमुक व्यक्तीला शिक्षेची तरतूद आहे. अगदी जन्मठेपेपासून ते फाशीपर्यंतची शिक्षा आहे. खून कमी झालेत का? नाही झाले. रोज आपण बातम्यात ऐकतो अमुक ठिकाणी याला मारलं, अमुक ठिकाणी त्याचा खून झाला. म्हणजेच काय तर कायद्याच्याच चौकटीमध्ये किंवा कायद्यामुळेच गुन्हे कमी होतात असं अजिबात मानण्याचं कारण नाही. मुळात कायदे पाळण्याची जी काही मानसिकता लागते त्यासाठी तुम्हाला हे इथिक्स पाळणं गरजेचं आहे. आता इथिक्स म्हणजे काय तर इथिक्स म्हणजे नैतिक मूल्य, मोरल प्रिन्सिपल्स, जे आपण लहानपणापासून अनेक कथांच्या माध्यमातून, कुटुंबामधून, संस्कारातून ते घडत आपल्यामध्ये आणलेले असतात. आणि ते का आणले, त्याला का कायद्याची जोड दिली, तरच जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे जगण्याचं, एका चौकटीमध्ये जगण्याचं, कायदेशीर बाबींमध्ये जगण्याचं, तर ते आपल्याला साध्य करता येतं. म्हणून या सब्जेक्टचं नाव फार्मसी लॉ अँड इथिक्स. म्हणजे जे काही जगण्याचं वर्तुळ आहे ते परिपूर्ण लॉ आणि इथिक्सनंच होऊ शकतं. तर माणूस म्हणून आपण किंवा फार्मासिस्ट म्हणून आपण एक चांगल्या पद्धतीने, एक चांगल्या पॉझिटिव्ह मानसिकतेनं आणि केवळ लोकांसाठीच काम करण्यासाठी आपण उद्युक्त होऊ शकतो. हा या सब्जेक्टचा खरं तर महत्त्वाचा भाग आहे. आता नेमकं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इव्हॉल्युशन ऑफ फार्मसी लॉज. आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणजे भारतामध्ये फार्मसी कायद्याची गरज केव्हा भासली, का भासली, आणि काय नेमकं असं घडलं की ब्रिटिश गव्हर्नमेंटला किंवा त्या काळी जे काही गव्हर्नमेंट अस्तित्वात होतं की त्यांना वाटलं की नाही आता कायद्याची आवश्यकता आहे, कायद्याची गरज आहे. तर आपण थोडंसं मागे वळून पाहूया. भारतामध्ये साधारणतः 1920 ते 30च्या कालखंडामध्ये खूपच कमी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज भारताच्या होत्या. म्हणजे भारतामध्ये औषध निर्मिती फारच कमी प्रमाणात होती. मुळात एकूणच औषधी व्यवसाय आणि त्याची जी सुरुवात झाली ते ब्रिटिश कालखंडामध्ये 1811 साली झाली. मिस्टर बाथगेट who came along with East India Company, he was started his first shop in India in 1811. ही पहिली स्टेप आहे. म्हणजे फार्मसी म्हणून काहीतरी सुरू होण्याची भारतामध्ये ती सुरुवात झाली. आणि पुन्हा यांच्याच अंडर 100 वर्षांनी
टिंक्चर्स आणि हे मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं त्यांनी युनिट सुरू केलं भारतामध्ये. दरम्यान इन 1821 स्मिथ स्टॅनिस्टीट अँड कंपनी नावाची कंपनी भारतामध्ये आली आणि त्यांनी काही प्रमाणात औषध निर्मिती सुरू केली. हे औषध विक्री सुद्धा सुरू केली. निर्मिती तर फारच तुरळक होती. ॲक्च्युअल इंडस्ट्री म्हणून जे एस्टॅब्लिशमेंट झालं भारतामध्ये ते 1901 साली. आचार्य प्रफुल्लचंद्र रे नावाचे सायंटिस्ट ज्यांनी बेंगल केमिकल वर्क्स लिमिटेड नावाची कंपनी ही कलकत्त्यामध्ये सुरू केली. आजही ती कंपनी सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंगमध्ये आहे. बेंगल केमिकल वर्क्स लिमिटेड 1901 साली सुरू झालेली कंपनी. त्याचप्रमाणे 2 वर्षाच्या कालखंडामध्ये 1903 साली प्रोफेसर टी के गज्जर यांनी अलेम्बिक केमिकल वर्क्स लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. ती बडोद्याला, ज्याला आपण वडोदरा असं म्हणतो, 1903 साली. ही होती भारतामध्ये फार्मसी संबंधातली निर्मिती प्रक्रिया किंवा विक्री प्रक्रियेची सुरुवात. तर याला काही शिक्षण त्यांनी सांगितलं काहीच नाही. ज्याला याच्यातलं ज्ञान आहे, ज्याला याच्यातला अनुभव आहे, ज्याला याची माहिती आहे, असा कोणीही व्यक्ती त्यावेळी हा उद्योग सुरू करू शकत होता. मग तो निर्मितीचा असेल किंवा विक्रीचा असेल, कारण कायदाच नव्हता, त्यामुळे काही संबंध नाही. त्याचं काही इलिजिबिलिटी किंवा त्याचं काही परिमाण असणे असं. मग पुढे when these units were started in India during 90s, then whatever population was growing, the rate at which it was growing that time, the medicines were not sufficient to fulfill the requirements of Indian public. म्हणजे काय की त्या काळामध्ये जे काही उपलब्ध किंवा जे काही अस्तित्वात असणारे औषध निर्मिती उद्योग होते ते फारच बोटावर मोजण्या इतके असल्यामुळे पॉप्युलेशन तर बाजूला वाढत होतं, त्यांची औषधांची गरज वाढत होती. मग ब्रिटिश गव्हर्नमेंटनं बाहेरून औषधं मागवायला सुरू केलं, कारण लोकांची गरजेपुरती निर्मिती होत नसल्यामुळे मोस्ट ऑफ द ड्रग्ज वी आर गेटिंग इम्पोर्टेड फ्रॉम फॉरेन फॉरेन कंट्रीज. त्याच्यामध्ये UK आहे, जर्मन आहे, फ्रान्स आहे, US आहे. तिथून हे सगळे ड्रग इथं यायला लागले. त्याचा परिणाम असा झाला की ॲज मोस्ट ऑफ द ड्रग्ज वी आर गेटिंग इम्पोर्टेड फ्रॉम फॉरेन कंट्रीज, देअर वॉज अ कट थ्रोट कॉम्पिटिशन अमंग्स देम. इतकी जीव घेण्या स्पर्धा सुरू झाली की त्याच्यामध्ये स्पुरियस ड्रग इम्पोर्ट व्हायला लागले. म्हणजे कमी प्रतीचे ड्रग कमी किमतीमध्ये, म्हणजे लोक जास्तीत जास्त खरेदी करतील भारतामध्ये, भारत शासन ब्रिटिश गव्हर्नमेंट खरेदी करेल आणि ते लोकांमध्ये विकले जातील. या उद्देशाने यांच्यामध्ये देर वॉज अ कट थ्रोट कॉम्पिटिशन अमंग्स द कंपनीज टू इम्पोर्ट द मेडिसिन्स टू द इंडियन पब्लिक. आणि मग हे जेव्हा सुरू होतं तेव्हा लक्षात आलं इंडियन पब्लिकच्याच की आपण जे काही ड्रग घेतोय, आपण जे काही मेडिसिन्स घेतोय, दिस मेडिसिन्स वी आर सबस्टँडर्ड. सो दिस इज अ क्लिक पॉईंट. लक्षात ठेवा, मी जे सांगतोय हे फार महत्वाचं आहे. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे मेडिसिन्स सबस्टँडर्ड आहेत, हार्मफुल आहेत यूजसाठी, दिस public were notice these things to the British government. Whatever drugs are getting imported from foreign countries, these are substandard and harmful to the community. Then British government was started thinking over it. What were issues were raised by the Indian public to the government. The government was thinking about it, and they took some initiatives. And the first initiative taken by the British government to study the situation, what was happened, and to have a concrete solution, they framed a committee that is known as Drug Inquiry Committee, which is also known as DEC or Chopra Committee. Now try to understand what this committee is and why it is known as Drug Inquiry or Chopra Committee.
First of all, this committee is established in 1931 by British government under the chairmanship of Mr. R.N. Chopra. Mr. Ramnath Chopra was one of the renowned scientist, pharmacologist, who is having a tremendous experience in pharmacology. He was conducted so many experiments, and he was published so many research papers on herbal drug medicines or traditional medicines, which are having a different pharmacological effects. So, on the basis of his experience and his contribution in the pharmacy sector, he was appointed as the chairman of this committee along with the other 7 members. And the British government was instructed them to study the situation, to study the scenario, what was happened in India about the medicine and its standards. So this Chopra committee, all their members, they visited the various corners of the India and they studied, they asked, they have been took interviews of manufacturers, sales, somewhere public, and they came with some recommendations. म्हणजे DECचे जे काही कमिटी मेंबर्स होते, 7 लोकांची कमिटी, R.N. चोप्रा त्याचे प्रमुख होते, जे काही त्यावेळी भारतामध्ये झालं होतं, औषधांच्या एकूणच गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, त्या संबंधामध्ये चोप्रा कमिटीने सगळ्या भारतामध्ये फिरून त्याच्यावरती काम केलं आणि नेमकं काय प्रॉब्लेम आहे याविषयी भाष्य केलं आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एकूणच फार्मसी क्षेत्रामध्ये काय केलं गेलं पाहिजे, काय नवीन नवीन गोष्टी केल्या पाहिजे हे त्यांनी सुचवलं. त्याला आपण म्हणतो DEC रिकमेंडेशन्स. आता ते DEC रिकमेंडेशन्स थोडक्यात मी सांगतो. त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं सुचवलं, देअर शुड बी एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ सेंट्रल काउन्सिल. म्हणजे काय की केंद्रीय स्तरावरती एक काहीतरी संस्था असली पाहिजे की जे फार्मसीबद्दलचं एज्युकेशन ड्राफ्ट करेल, ते मॉनिटर करेल, त्याचे स्टँडर्ड मेंटेन करेल आणि त्याच्यानंतर त्या काउन्सिलच्या प्रत्येक स्टेटला ब्रँचेस असणं गरजेचं आहे, त्याच्या वेगवेगळ्या शाखा असणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये जे काही क्वालिफाईड लोक या प्रोफेशनमध्ये येतील किंवा या फार्मसी क्षेत्रामध्ये येतील एक शिक्षण घेऊन, त्यांची नोंदणी असणारी संस्था, त्याचीच उपशाखा ही राज्य पातळीवरती असणं गरजेचं आहे, ज्याला म्हणतो आपण स्टेट काउन्सिल. सो स्टेट फार्मसी काउन्सिल्स हे सुचवलं कोणी? चोप्रा कमिटीने, ज्याला आपण DEC म्हणतो. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट रिकमेंडेशन ऑफ चोप्रा कमिटी. Second, they have been recommended that the DEC has recommended one of the important thing about establishment of the various drug departments. म्हणजे काय, आता समजा नियम बनवले, क्वालिफाईड लोक झाले, परंतु हे सगळं एक्झिक्यूट करणारी एक यंत्रणा असायला पाहिजे ना. त्याला म्हणतो आपण ड्रग डिपार्टमेंट. जसं आपलं FDA आहे किंवा CDSCO आहे, तर अशी यंत्रणा असायला हवी हे सुचवलं चोप्रा कमिटीनं, DEC. आणि मग एकूणच जी काही औषध निर्मिती होईल त्याची गुणवत्ता करण्याची, चाचणी करण्याची काही सेंटर्स आपण उभे केले पाहिजे. सो देअर शुड बी एन एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी अँड देअर ब्रांचेस ॲट व्हेरियस स्टेट्स. असे काही महत्त्वाचे रिकमेंडेशन्स त्यांनी सांगितले. जवळजवळ 90 गोष्टी त्यांनी सुचवल्या. 90 recommendations made by DEC, but out of that 90, these are important recommendations what I have discussed with you. ही खूप महत्त्वाचं आहे, कारण या 3 ते 4 महत्त्वाच्या रिकमेंडेशन्स वरतीच पूर्ण फार्मसी लॉ अँड इथिक्सचा बऱ्यापैकी सिलेबस हा अवलंबून आहे. कारण जे काही पुढे कायदे निर्माण झाले त्याचा रेफरन्स संदर्भ जर आपण शोधायला गेलो तर ते आपल्याला DEC मध्ये सापडतं. हे खूप महत्वाचं आहे. स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हेरियस फार्मसी लॉज. तर वेगवेगळे कायदे जे निर्माण केले गेले ते कसे निर्माण केले गेले. आता DEC न ठीक आहे रिकमेंड केला,
परंतु हे रिकमेंडेशन्स वेर नॉट ॲक्सेप्टेड फर्स्ट टाइम, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटने ते ॲक्सेप्ट नाही केलं. बट सम ऑफ द part of these recommendations they have been accepted, and they introduced one bill in 1937 that is known as Import Bill 1937. ठीक आहे, सगळेच रिकमेंडेशन्स त्यांनी लगेच ॲक्सेप्ट नाही केले किंवा लगेच त्याच्यावरती काही त्याच्यामध्ये प्रक्रिया केली नाही. तर मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी पहिलं इम्पोर्ट बिल नावाचं बिल मांडलं, ज्याला म्हणतो आपण इम्पोर्ट बिल 1937. आता हे बिल जे आहे ते काही इम्पोर्टचे जे काही नियम आहेत त्याविषयी सांगणारे हे बिल तयार केलं गेलं. मग जसं मागाशी मी सांगितलं, काही मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा सुरू झालं होतं भारतामध्ये सायमल्टेनियसली, आणि 1930च्या कालखंडामध्ये तर अनेक मॅन्युफॅक्चरिंग वाढत चालले होते, सेल वाढत चालले होते. मग लोकांच्या लक्षात आलं की बाबा हे नुसतं इम्पोर्ट पुरतं मर्यादित जर आपण राहिलो, आणि हे जे काही बाकी वाढत चाललंय, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग्ज वाढत चाललंय, सेल ऑफ ड्रग्ज वाढत चाललंय, त्याला कसलाही कायदा नाही आहे, नियम नाही आहे, आणि ते जर भविष्यामध्ये हे वाढतच जाणार आहे, तर मग याचं काय, व्हॉट अबाउट द मॅन्युफॅक्चरिंग अँड सेल. And then ultimately, after 3 years, means when the Import Bill 1937 was introduced, after 3 years of that, in 1940, first act was constituted by British government, and that is known as Drug Act 1940. Drug Act 1940. त्यालाच आपण म्हणतो Drugs and Cosmetics Act 1940 and rules thereafter 45. हा खूप महत्वाचा कायदा आहे. भारतीय औषध क्षेत्रामध्ये ब्रिटिश शासनाने पहिला कायदा जो आणला एस्पेशली फॉर ड्रग्स मेडिसिन्स, तो आहे ड्रग्स ॲक्ट 1940, जो आफ्टर इन 45 certain rules were added, and some and along with it cosmetic provisions were also included within this act. So this act become Drugs and Cosmetics Act 1940 and rules thereunder 1945. हे खूप महत्वाचं आहे. ड्रग ऍक्ट चा ड्रग्ज अँड कॉस्मॅटिक्स ऍक्ट झाला आणि रूल्स 1945 झाले. आता याचा बेसिक पर्पज काय निर्माण केलं गेलं, जसं आपण मागाशी म्हटलं की इम्पोर्टचं तर त्यात आहेच आहे, परंतु इट वॉज एक्सपेक्टेड दॅट द मॅन्युफॅक्चरिंग अँड सेल was also needed to be controlled. म्हणजेच त्याचा ऑब्जेक्टिव्ह झाला, पर्पज झाला की या कायद्याच्या अनुषंगाने भारतामधील मॅन्युफॅक्चर, सेल, डिस्ट्रीब्युशन, इम्पोर्ट ड्रग्सचा तसाच कॉस्मॅटिक्सचा कंट्रोल करणं हा या कायद्याचा उद्देश किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे. Try to understood. The basic objective of Drugs and Cosmetics Act is to control and regulate manufacture, sale, distribution of drugs and cosmetics. After Drug Act, the British means after independence, the Indian government, म्हणजे 1947 नंतर जेव्हा भारतीय शासन व्यवस्था आली तेव्हा त्यांनी पहिला कायदा फार्मसीचा तयार केला, तो म्हणजे फार्मसी ॲक्ट 1948. आता आपण ते ॲक्च्युअल कायदा शिकताना त्याचं डिटेलिंग बघू थोडं. फार्मसी ॲक्ट वॉज कॉन्स्टिट्युटेड विथ द रेफरन्स ऑफ DEC रिकमेंडेशन्स. DEC मध्ये पहिलेच रिकमेंडेशन मी सांगितलं की सेंट्रल काउन्सिल असली पाहिजे जी एज्युकेशनवरती काम करेल, त्याच्या ब्रांचेस असले पाहिजे ज्यांच्या नोंदणीसाठी काम करेल, जे काही क्वालिफाईड लोक होतील त्यांची नोंदणी केली जाईल. तर हे कुठेतरी कायद्याच्या चौकटीत आलं पाहिजे, म्हणून विथ द रेफरन्स ऑफ DEC रिकमेंडेशन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वॉज कॉन्स्टिट्युटेड फार्मसी ॲक्ट 1948 विथ एन ऑब्जेक्टिव्ह. कारण एज्युकेशन सिस्टीम असली पाहिजे, क्वालिफाईड लोक निर्माण झाले पाहिजे, त्यांची नोंदणी झाली पाहिजे, त्यांचा डेटा झाला पाहिजे. हे कशासाठी? टू रेज द स्टेटस ऑफ फार्मसी प्रोफेशन इन इंडिया.
म्हणजे फार्मसीचं स्टेटस आपल्याला वाढवायचं आहे, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. आणि टू कंट्रोल अँड रेग्युलेट द फार्मसी प्रोफेशन इन इंडिया. आणि फार्मसीचं प्रोफेशनच एकूण कंट्रोल आणि रेग्युलेट करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. सो दिस इज एन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस ॲक्ट. आणि मग हळूहळू कायदे निर्मिती प्रक्रिया ही फार्मसी क्षेत्रामध्ये भारतामध्ये सुरू झाली. पुढचा कायदा आला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954. त्याचा उद्देश आहे की जे काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते कंट्रोल करणे, जे काही मॅजिक रेमेडीज आहे औषधी व्यवसायामध्ये त्याचं कंट्रोल करणे, ते प्रोहिबिट करणे. देन नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985, जो ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये डेंजरस ड्रग ॲक्ट 1930 नावानं होता, त्याचं इलॅबोरेशन केलं, त्याचे काही अमेंडमेंट केले. आणि मग तो झाला NDPS ॲक्ट, ज्याला आपण नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट असं म्हणतो. ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये ओपीएम ॲक्ट पण होता 1878 पासून. याचं सगळं कॉम्बिनेशन केलं आणि तो झाला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985. आता या टायटलमध्ये तुमच्या लक्षात येत असेल की याचा ऑब्जेक्टिव्ह काय. सो दोज ड्रग्ज विच आर नोन ॲज हॅबिट फॉर्मिंग ड्रग्ज, त्या ड्रग्जला कंट्रोल करणे, त्याच्याबद्दलचे कायदे स्ट्रिक्ट निर्माण करणे, टू कन्सोलिडेट द लॉज रिलेटिंग टू नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. दिस इज अन बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस ॲक्ट. पुढे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स ॲक्ट आला 55 मध्ये. म्हणजे जे काही मेडिसिनल प्रिपरेशन्स होते किंवा टॉयलेटरी प्रिपरेशन्स असं आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये अल्कोहोल इज वन ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट होता, ज्याच्यामध्ये एक्साईज ड्युटी वेगळी लागत होती. तर ती कशी कलेक्ट केली पाहिजे, त्याचं कसं इम्पोज केली पाहिजे, याच्याबद्दलचा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ॲक्टमध्ये सापडतो. इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट आला 1955 मध्ये. हा जनरल ॲक्ट आहे तसं पाहिलं तर, परंतु औषधांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये DPCO आलं, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर. आता याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहे विस्तृतमध्ये. त्याचं इंट्रोडक्शन म्हणून लक्षात घ्या की मेडिसिन्सच्या प्राइसेस ज्या आहेत त्या कंट्रोल झाल्या पाहिजे, सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्या पाहिजे, म्हणून शासनाने काही नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन तयार केलं आहे की ज्याचा मेडिसिन्सवरती कंट्रोल हे गव्हर्नमेंट करतं किंवा गव्हर्नमेंट ठरवतं त्यांच्या प्राइसेस. तर ते DPCO याच्यामध्ये ॲड केलं शासनाने. हा कायदा पुढे मग अनेक DPCO झाले. DPCO 79 पासून ते 87 ते 95 ते आता 2013 पर्यंत. याच्यामध्ये अनेक ड्रग्ज, बल्क ड्रग्ज ॲड होत गेले. आता फॉर्म्युलेशन्स त्याच्यामध्ये ॲड केले 2013 मध्ये, ते आपण नंतर शिकणार आहोत. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट, टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीवरती भाष्य करतो, त्याचे सर्कमस्टन्सेस काय, ते कुणी केले पाहिजे. सो these are the objectives of medical termination of pregnancy act. Medical devices rules आले 2017 मध्ये. Medical devices is also one of the drug as per the definition of drug under Drugs and Cosmetics Act 1940. मेडिकल डिव्हायसेस हे सुद्धा एक ड्रगच आहे असं कायद्याची भाषा जेव्हा सांगते तेव्हा त्याच्याबद्दलचे विस्तृत नियम आपल्याला डिव्हायसेसच्या एकूणच वापरासंबंधी, डिव्हायसेसच्या निर्मितीसंबंधी, त्याच्या गुणवत्तेसंबंधी जे काही रूल्स आले त्याला आपण मेडिकल डिव्हायसेस रूल 2017 असं म्हणतो. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स ॲक्ट आला. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट, यू नो दॅट नाउ डेज क्लिनिकल ट्रायल्स, फार्मॅकोव्हिजिलन्स इज अन इमर्जिंग एरिया इन द फार्मसी प्रोफेशन. ते क्लिनिकल कुणी कंडक्ट करता येतं, कुणाला कंडक्ट करता येतं, ते कसं कंडक्ट करता येतं, याच्या संबंधीचे काही नियम एस्टॅब्लिशमेंटच्या संदर्भात आले. ते दिज आर द ॲक्ट 2010. क्लिनिकल ट्रायल रूल्स, हाऊ टू कंडक्ट द ट्रायल्स. मग ते फेज 1 पासून ते फेज 4 पर्यंत ते कसे करायचे, त्याचे नियम, ते आपण डिटेलपणे थोडं घेणारच आहे. सो द कंट्रोलिंग अँड मॉनिटरिंग ऑफ द क्लिनिकल ट्रायल्स is there through these clinical trials rules 2019. Patent Act 1970, actually this is indirectly related with the pharmacy profession because Patent Act covers so many aspects. Within that medicine is or the drug is also an important aspect. पेटंट मध्ये प्रोडक्ट पेटंट होतं, नंतर प्रोसेस पेटंट आलं, आणि हे दोन्ही पेटंट जे काही आहेत ते आपण पेटंट ॲक्ट 1970 मध्ये जे काही पुन्हा मॉडिफिकेशन झालं 2005 नंतर
त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि जेणेकरून इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जे काही आहे त्याचं जे काही संरक्षण मिळालं कंपन्यांना ते आपल्याला या पेटंट ॲक्टच्या माध्यमातून साध्य झालं. प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. आता क्लिनिकल ट्रायलचं मगाशी मी सांगितलं, क्लिनिकल ट्रायल करताना किंवा एक्सपेरिमेंट्स ऑन ॲनिमल करताना आपल्याला काही बंधनं दिलेली आहेत की त्या ॲनिमलला इजा होता कामा नये, ते ॲनिमल मरता कामा नये, त्याला कसली टॉर्चरिंग होता कामा नये, याच्या संबंधातले खूप डिटेल गाईडलाईन्स शेड्यूल वाय D&C ॲक्टमध्ये तर दिलेले आहेतच, परंतु त्याचं एक सेपरेट ॲनिमलच्या केअरिंग संबंधात शासन काय काय करतं किंवा एकूणच जे काही एस्टॅब्लिशमेंट आहे त्याच्यामध्ये किंवा जे काही कमिटीज आहेत वेगवेगळ्या त्या कशा मान्यता देत राहतात एक्सपेरिमेंटला आणि ते कसं कंडक्ट करायचं असतं यासंबंधी हे आपल्याला सांगतं. डिसास्टर मॅनेजमेंट आहे. आता आपण डिसास्टर म्हटलं की आपल्याला फक्त फ्लड किंवा काहीतरी या गोष्टी आठवतात, अर्थक्वेक, परंतु पॅन्डेमिक इज ऑल्सो अन डिसास्टर हे आपण कोरोना काळात अनुभवलेलं आहे. त्यामुळे हेल्थ इश्यूज रिलेटेड जे काही डिसास्टर होतं पॅन्डेमिक आल्यानंतर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं या संबंधितला हा कायदा आपल्याला शिकायचा आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट आहे, FSA 2006, जे आपण FSSAI जी काही संस्था आहे तिचे जे काही फंक्शन्स आहेत या कायद्यानुसार ते चालतात. म्हणजे कुठलंही फूड जो ह्युमन इंटेक करतो ते त्या प्रतीचं असलं पाहिजे, त्याची गुणवत्ता असली पाहिजे, त्याचं काय गुणवत्ता असली पाहिजे, काय स्टँडर्ड्स कॉम्प्लाय केलं पाहिजे, यासाठी हा कायदा निर्माण केला गेला. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स आहेत. बायोमेडिकल आता आपलं सॉलिड वेस्ट तर आपल्याला माहितीच आहे, परंतु क्लिनिक्समध्ये किंवा लॅबोरेटरीजमध्ये हॉस्पिटल्समध्ये जे काही बायोमेडिकल वेस्ट तयार होते, अगदी साधी गोष्ट, तुम्हाला लागलं आहे, जखम झाली आहे, तुम्ही कॉटन वापरता, ते ब्लडला तिथं तुम्ही ते दाबून ठेवता, मग ते टाकता कुठे? त्याचे नियम आहेत, कुठेही टाकून चालत नाही. म्हणजे ह्या वेस्टच्या कॅटेगरीज आहेत, त्या कॅटेगरीजनुसार त्यांचे डिस्पोजल मेथड्स आहेत आणि त्या डिस्पोजल मेथड्सनुसार त्याची विल्हेवाट कशी हे करायची आहे, लावायची आहे, याच्याबद्दलचे नियम आहेत. त्या कायदेशीर बाबी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर ते या कायद्याचं बेसिक उद्दिष्ट तेच आहे, हाऊ टू operate these biomedical waste, how to carry out their disposals, what are the different laws or rules relating to the disposal methods, हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, सी वी आर मॅन्युफॅक्चरर्स, वी आर सेलर्स, वी आर डिस्ट्रीब्युटर्स, आणि आपल्याकडे येणारा हा ग्राहक आहे किंवा आपण बिईंग अ कॉमन मॅन ऑल्सो वी आर ऑल्सो कन्झ्युमर्स, म्हणजे औषध घेणारा हा सुद्धा ग्राहकच आहे. तर आपले राईट्स काय आहेत ग्राहक म्हणून, म्हणजे जनरल कन्झ्युमर प्रॉडक्ट्सविषयी तर माहिती पाहिजेच आपल्याला, परंतु औषधांसंबंधी सुद्धा अगदी साधी गोष्ट आहे की तुम्ही दुकानामध्ये गेल्यानंतर जेव्हा औषध घेतात तेव्हा ते बिल मागितलं गेलं पाहिजे. आपण अगदीच कॅज्युअली सोडून देतो, परंतु बिल देणं हे त्या विक्रेत्याचं काम आहे आणि बिल मागणं हे तुमचं राईट आहे, हे लक्षात ठेवा, हा तुमचा अधिकार आहे. बरेचसे कन्झ्युमर म्हणून तुम्हाला काय अधिकार आहेत याची जाणीव नाही आहे. तर being a consumer, what rights we are having, that you will get study under this Consumer Protection Act 2019. आता पॉयझन ॲक्ट मुद्दा मी शेवटी ठेवला कारण तो बिफोर इंडिपेंडन्स आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंटचा तो कायदा आहे. जसा ड्रग ॲक्ट आहे, कारण ड्रग ॲक्ट हा डायरेक्टली रिलेटेड आहे, हा थोडा इनडायरेक्टली रिलेटेड आहे. पॉयझन्स ॲक्ट नो डाऊट इट इज रिलेटेड टू द पॉयझन्स, मग त्याचं सेल असेल, त्याचं पजेशन असेल, या संबंधातला जो कायदा आहे तो म्हणजे पॉयझन्स ॲक्ट 1919.